नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत, जे की आपण म्हणजे तुम्ही, मी, सगळ्या स्वामी भक्तांनी आपल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त, येत्या 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. तर प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची, 5 दिवसाची जी काही सेवा आपण केलेली आहे किंवा याच्याही आधीपासून म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून वगैरे ज्यांनी काही सेवा चालू केलेल्या आहेत प्रकट दिनानिमित्त, मग त्या सगळ्या सेवांचं 21 दिवसाच्या सेवेचं वगैरे सांगता कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं याची अगदी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो म्हणजे पारायण असतील, 108 पारायण किंवा 51 पारायण, 11 गुरुवार, तारक मंत्र अनुष्ठान, ज्या काही संकल्पयुक्त सेवा असतात त्यांचं उद्यापन किंवा त्यांची सांगताही करावीच लागते. कळालं? कारण आपण संकल्प केलेला असतो. जर तुम्ही अशीच विना संकल्प जर सेवा केली असेल तर त्याचं असं काही उद्यापन किंवा सांगता अशी करावी लागत नाही. फक्त म्हणजे संकल्प नसतो तो. आणि एखादी संकल्पयुक्त आपण सेवा करतो स्पेसिफिक दिवसांची, मग 41, 11, 21, 51, 108 अशा दिवसांची जर आपण सेवा करतो त्यावेळी त्याची सांगता करावी लागते. कारण ते स्पेसिफिक दिवस असतात, ते दिवस पूर्ण झाले, आपली सेवा पूर्ण झाली की ती सेवेची सांगता पण करावीच लागते. शेवट त्या सेवेचा करावा लागतो. तर कशा प्रकारे 21 दिवसाच्या सेवेची, मग तुमच्या कितीही दिवसाची सेवा असो, त्या सगळ्या दिवसांना ह्याच गोष्टी लागू होतात. मग 21 दिवस तुम्ही केला आहे, 5 दिवस केला आहे, 7 दिवस केला आहे, 108 दिवस केला आहे, 51 दिवस केला आहे, कितीही दिवस तुम्ही सेवा केली असेल, प्रकट दिनाच्या दिवशी त्याचं उद्यापन कसं करायचं किंवा सांगता कसे करायचे. तर सगळ्यात पहिले बघा, मी पहिल्यांदाच सांगते की उद्यापन करायचं म्हणजे असं काही खूप मोठं करावं. बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला असतो. मला कमेंट्समधून ते कळतं की म्हणजे लक्षात येतं की अशा कमेंट्स येतात की त्यावरून कळतं की यांना म्हणजे ह्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की काय करायचं. तर उद्यापन करायचं म्हणजे खूप काही मोठं करावं लागतं का? तर असं अजिबात नाही. आपले महाराज आपल्याला काही मागत नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे मला उद्यापन आहे, मग तू हे कर, ते कर, सोने दे, चांदी दे, दागिने दे, नारळ दे, मिठाई दे, पेढा दे, असं काही महाराज आपल्याला मागत नाहीत. आपल्या यथाशक्तीने आपल्याला आपलं उद्यापन करायचं असतं. बघा, जसं की आपण गुरुचरित्र पारायण करतो 7 दिवसाचं, मग त्याचं उद्यापन आपल्याला करावं लागतं. मग काही लोक काय करतात, एक जोडपं जेवू घालतात. काही लोक त्यांच्या यथाशक्तीने दानधर्म करतात. काही लोक त्यांच्या यथाशक्तीने केंद्रात दानधर्म करतात. काही लोक ब्राह्मणांना शिदा देतात. काही लोक म्हणजे जोडपी वाढतात. असं प्रत्येकाच्या म्हणजे काय ते यथाशक्तीने त्यांनी करत असतात. तर ह्या सेवेचं उद्यापन कसं करायचं, मी परतच सांगते की मोठं असं करायचं असं काही नाही. बघा, ज्यावेळी आपण 11 गुरुवार करतो की तर 11 गुरुवारला आपण काय करतो, तर एखादा मुलगा किंवा 9 मुलं, 5 मुलं, 1 मुलगा जेवू घालतो किंवा मुली काही पण जेवू घालतो. तुम्हाला जर 1 मुलगा जेवू घालायचा असेल त्या दिवशी तुम्ही 1 मुलगा जेवू घाला. तुम्हाला 9 मुलं जेवू घालायचे असतील तुमच्या घरात, तुम्ही 9 मुलं जेवू घाला. किंवा तुम्हाला मुलं जेवू घालायचे नसेल तर तुम्ही यथाशक्ती तुमच्या केंद्रात, जवळपास केंद्र असेल तिथं अन्नदान विभाग असतो, तिथे यथाशक्ती तुम्ही अन्नदानासाठी दान करा. आता सगळ्यात पहिले बघा, सगळी तुमची पूजा वगैरे झाली, सेवा झाली, तर आता उद्यापन करायचं काय. तर बघा, पूजा वगैरे झाली, सेवेची सांगता करायची म्हणजे नैवेद्य वगैरे झाला, तर म्हणजे आता उद्यापन म्हणजे लोकांच्या डोक्यात काय असतं की हां, एवढे लोक जेव्हा वाढायचे तेवढी लोक वाढायची, असं नसतं. बघा, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही घाला. तुम्हाला वाटतंय ना की नाही बाबा, मी पहिल्यांदा गेले ना, मग माझ्या घरात थोडी म्हणजे एक अन्नदानाचं काम माझ्या घरात होऊ दे, तर तुम्ही घाला. मी पहिल्यांदा काय केलं तर मी 11 गुरुवार केले त्यावेळी 9 मुलं जेवू घातलेली. दुसऱ्यांदा 11 गुरुवार केले त्यावेळी पण मी 9 मुलं जेवू घातलेली. पण तुम्हाला 9 घालायचे नाही, तुम्हाला 1च मुलगा जेवू घालायचा तुमच्या यथाशक्तीने, तर तुम्ही 1 मुलगाही जेवू घालू शकता. तर तुम्हाला नाही तर तुम्ही केंद्रात दान करू शकता, एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला काहीच नाही जमलं तर तुम्ही महाराजांना छानपैकी एखादा गोडाचा नैवेद्य करून तुमच्या सेवेची सांगता करू शकता. काही हरकत नाही.
कळालं. असं काही उद्यापन करायचं म्हणजे मोठंच काही करावं असं काही नाही. तुमच्या आता प्रकट दिन आहे, तुमची सगळी सेवा झाली, पूजा झाली, नैवेद्य सगळं झाले, तुम्हाला वाटतं की एखादं जोडपं आपल्या घरात जेवावं, तर तुम्ही ते करू शकता, काहीही करू शकता. आता एखाद्या गरजूला, एखादा विद्यार्थी आहे, त्याला खूप गरज आहे शिक्षणाची, तुम्ही त्याच्यासाठी छानपैकी काहीतरी शिक्षणासाठी जे त्याच्या उपयोगात येईल ते त्याला दान करू शकता. ही सुद्धा एक खूप सुंदर सेवा म्हणजे तुमच्याकडून घडेल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला खूप लगेच त्वरित महाराज देतील. कारण एखाद्याच्या मदतीला धावून जाणं हेच महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि काही लोक काय करतात की खूप मोठी मोठी जेवणं घालतात, प्रसाद वाटतात आणि त्याचा अवडंबर माजवतात की स्वामींचा प्रकट दिन आहे, मी एवढं एवढं घातलं, मी तेवढं, म्हणजे मी सांगते बरं का, मी हे अनुभवलं आहे किंवा बघितलं आहे काही ठिकाणी. तर कितीही तुम्ही पंक्ती जेवू घाला, त्याला काही अर्थ नाही. महाराजांनी सांगितलं की तुम्ही जे काय तू दान करतोय, जे काही तू काम करतोयस ते तुझ्यापर्यंत ठेव. तू करतोयस ना, निस्वार्थीपणाने कर. जे काही करतोयस तू निस्वार्थीपणा, एखाद्याला मदत करतोयस ना, मग 4 लोकांना तुला मदत करायची आहे, मग तू ती मदत दुसऱ्यांना सांगतोस कशाला ना. तुला मनापासून जर मदत करायची असतेस तर तू ते मनातच ठेवलं असतंस. आणि ज्यावेळी तुम्ही एखादी मदत करताय एखाद्याला आणि ती 4 लोकांना सांगताय, मी याला हे दिलं, काय तुमच्या मदतीचा उपयोग सांगा. आणि ती मदत किंवा ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही, लक्षात घ्या. आणि त्याचं पुण्य पण तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जे काही दानधर्म करायचा आहे, जे काही तुम्ही करणार आहात ते तुमच्यापर्यंत ठेवा किंवा त्याचा अवडंबर माजवू नका, त्याचा मोठेपणा गाजवू नका. कारण महाराजांना आपल्याला अहंकार, मोठेपणा, अवडंबरपणा किंवा खूप काही मी केलं आहे हे अजिबात आवडत नाही. मग तुम्ही 100 पंक्ती जरी वाढायला घातल्यात तरीही त्याचा काही उपयोग नाही. आणि जर याच्या उलट तुम्ही एक मुलगा जरी जेवू घातला आणि तो म्हणजे तुमच्यापर्यंत ठेवला, अवडंबर न वाजवता एक मुलगा जरी जेवू घातला तर 100 पंक्ती वाढल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. इतकी महाराजांच्या सेवेत ताकद आहे. आणि हीच महाराजांची शिकवण आहे की मोठेपणा गाजवायचा नाही, अहंकार, मोठेपणा, गर्विष्ठपणा महाराजांना अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे जे काही करताय ते निस्वार्थी भावनेने करा, शुद्ध अंतःकरणाने करा. कळालं. आता तर अशा प्रकारे तुम्ही ही सांगता करू शकता. छानपैकी आरास वगैरे करा. शेवटचा दिवस आहे, उद्यापन आहे, तर तुम्ही छानपैकी आरास वगैरे करा. तर आरास वगैरे करा, महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवा. तर आपल्या महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात, पुरणपोळ्या आवडते, कटाचे आमटे आवडते, भजी आवडतात, शेवगा म्हणते, वाल घेवडा, त्याची शेंगाची भाजी आवडते. तर ह्यापैकी कुठलाही एक पदार्थ तुम्ही बनवा. सगळे बनवले तर चांगलंच आहे, पण सगळे शक्य आपल्याला होत नाही. तुम्ही ह्यातला एक पदार्थ बनवा. तुम्हाला पुरणपोळी येत असेल छानपैकी, तुम्ही पुरणपोळी करा. तुम्हाला बेसनाचे लाडू येतात तर तुम्ही महाराजांसाठी बेसनाचे लाडू करा. कुठलाही पदार्थ करा, त्या पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवा. छानपैकी तो नैवेद्य इथे 1 तासभर ठेवा आणि तो नंतर तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा. तर अशा प्रकारे आरास करून, छानपैकी आरती करून, आता प्रकट दिन साजरा कसा करायचा, म्हणजे पूजा काय करायची, सेवा करायची कशी करायची, अभिषेक कसा करायचा, याचा डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर हे उद्यापन झालं. आता उद्यापनाच्या दिवशी सगळ्यांना मी कळकळीची विनंती आहे की बघा, आपल्याला असं असतं की खूप आपण बिझी असतो, खूप काम असतं आपल्याला, पण वेळात वेळ काढून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचा. तुम्ही 21 दिवसाची सेवा तुम्हाला करायला जमली नाही आहे, 11 दिवस नाही, 5 दिवसाची नाही, किंवा कुठलीच सेवा तुम्हाला या प्रकट दिनानिमित्त नाही जमली, तर तुम्ही या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी वेळात वेळ काढून, आता ज्यांनी सेवा केली नाही त्यांच्यासाठी सांगते, वेळात वेळ काढून स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करा. हा ग्रंथ आहे ना, तुमचं आयुष्य बदलून टाकेल. या ग्रंथामध्ये महाराजांचा आत्मा दडलेला आहे. महाराज म्हणजे जेवढं आपण हा ग्रंथ वाचू, जेवढ्या वेळेला तेवढे वेळेला महाराज आपल्याला कळत जातात, आपण महाराजांच्या जवळ जातो आणि म्हणून महाराज आपल्याला जवळ घेत असतात. म्हणून हा ग्रंथ तुम्ही कितीही वेळा बिझी असा नक्की या दिवशी पठण करा, याचं एक पारायण करा. तुम्हाला एका बैठकीत नाही ना जमत, तुम्ही सकाळी थोडे अध्याय वाचा किंवा कामावरून घरी आल्यावर थोडे अध्याय वाचा, 2 बैठकीत वाचा, पण हे पारायण तुम्ही नक्की करा. तुम्हाला काही म्हणजे दुसरं काहीच नाही जमलं तर हे एक सेवा तुम्ही या दिवशी चुकवू नका, अजिबात चुकवू नका. मी कळकळीची विनंती करते. कारण स्वामी चरित्र सारामृत खरंच खूप दिव्य ग्रंथ आहे, खूप दिव्य ग्रंथ. तुम्ही म्हणजे पारायण करून बघा आणि मला अनुभव सांगा. तुम्हाला कुठलीच सेवा शक्य नाही, त्याने 1 दिवस
खरंच सांगते, लवकर देवपूजा करा, तुमचे जे काही काम आहेत ते करा आणि सकाळी 10 अध्याय वाचा, संध्याकाळी 11 वाचा, काही हरकत नाही, कळालं. पण दिवसभरामध्ये एक पारायण पूर्ण करा. तर अशा प्रकारे ही सेवा चुकू नका. काहीच नाही जमलं तर 5 मिनटं महाराजांचं नामस्मरण करा. दिवसभरामध्ये तुम्ही कामावरून घरी आलाय, महाराजांच्या समोर बसा, महाराजांना सांगा की महाराज मला माझ्या आता महाराज सगळं जाणत असतात, पण आपल्यालाही कुठेतरी वाटत असतं की मी सेवा करावी, पण ते होत नसतं आपल्या कामातून. ठीक आहे, महाराजांना सांगा की महाराज माझ्याकडून सेवा घडत नाही आहे, पण आजच्या दिवशी तरी मी नक्की सेवा करणार आहे, किंवा 5 मिनटं तरी माझ्याकडून मी सेवा करेन आणि मला बाकी काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, काम करण्याची ताकद द्या, तुमची सेवा करण्याची बुद्धी द्या. तर छानपैकी आरास वगैरे करा आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीनेच आपल्याला उद्यापन करायचं आहे. जास्त काही मोठं करायचं नाही. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती मुलं घालू शकता, कुठे दान करू शकता, गरिबांना दान करू शकता, केंद्रात दान करू शकता, काही घरची पूजा करायची आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकता, कसंही तुमच्या यथाशक्तीने. आता त्याच्यानंतर मी सेवा पण सांगितली की ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत नक्की वाचा. बघा, एखाद्या वेळेस काय होतं की आपण उद्यापनाच्या दिवशी, बघा तुम्हाला माहिती आहे का, स्वामींच्या प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे जेवढे पण केंद्र आहेत, दर दिवशी एखाद्या तरी केंद्रात महाराजांच्या, आता उद्यापन आहे बघा, आपले महाराज मर्जीचे मालक होते आणि म्हणजे त्यांची लीला कळण्यापलीकडची असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर काय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडून ही चूक होते की म्हणून मी सांगते की उद्यापनाच्या दिवशी ही चूक तुम्ही करू नका. तर अक्कलकोटमध्ये होते ज्यावेळी महाराज, त्यावेळी म्हणजे महाराज 15-15 दिवस जेवत नसत आणि एक दिवस इतके जेवत की अक्कलकोटमधल्या सगळ्या स्त्रिया जेवण करत असत, म्हणजे भाकऱ्या थापत असत, इतके महाराज जेवत. आणि एक वेळेला 15-15 दिवस महाराज जेवत नव्हते. म्हणून महाराजांची लीला किंवा महाराज कळण्यापलीकडचे आहेत. त्याच्यामुळे उद्यापन आहे, प्रत्येकाला वाटतं की महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण करावा असं वाटतं. आणि आपण ऐकतो की महाराजांनी या केंद्रात नैवेद्य उष्टावला किंवा ग्रहण केला, आणि केंद्रात कुठल्याही म्हणजे एखाद्या तरी केंद्रात रोज नैवेद्य हा उष्टावतोच, महाराज नैवेद्य ग्रहण करतातच. तर उद्यापनाच्या दिवशी तुम्हालाच काय, मलासुद्धा वाटतं की महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण करावा. आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताची एक छोटी इच्छा असते की महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण करावा. तर बघा, आपण भरपूर काय काय करतो, नैवेद्य प्रकट दिन आहे म्हणून पंचपक्वान्न आपण करतो, महाराजांच्या आवडीचे सगळे नैवेद्य करतो आणि इथे त्यांच्या समोर ठेवतो आणि वाटतं की महाराजांनी हा नैवेद्य ग्रहण करावा. पण खरं सांगू का, महाराजांनी येऊन तुमच्या ह्या ताटातलंच म्हणजे ह्याच ताटातलं खावं असं काही नाही. बघा, या दिवशी महाराज तुमची परीक्षाही घेऊ शकतात. एखादा अनपेक्षित व्यक्ती तुमच्या घरामध्ये आला, मग तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, एखादा पाहुणा असेल, लावळा असेल, किंवा कोणी वाटसरू असेल, किंवा एखादा प्राणी, पक्षी, मग कुत्रं, गाय, पक्षी, एखादा चिमणी, कावळा, ह्यांच्या स्वरूपात सुद्धा महाराज येऊन तुमच्या घरात नैवेद्य ग्रहण करू शकतात. त्याच्यामुळे महाराजांनी हाच नैवेद्य ग्रहण करावा असा अट्टास धरू नका किंवा अपेक्षा करूच नका म्हणते मी. आणि याच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या, म्हणजे एखादा अनपेक्षित पाहुणा तुमच्या घरात आलेला आहे किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरात आली आहे, तर त्या व्यक्तीला म्हणजे आपण असं म्हणतो की नाही हा महाराजांचा नैवेद्य आहे, हा कुणाला द्यायचा नाही, तर असं करू नका. त्या ताटातलं तुम्ही त्यांना द्या, काही हरकत नाही, त्या ताटातलं द्या. किंवा तुमच्या घरात वेगळं काही म्हणजे शिल्लक असेल तर त्याला बिना अन्ना पाण्याचं अजिबात पाठवून देऊ नका. बसायचं, बिना अन्नापाण्याचं पाठवून देऊ नका. त्याचं आदरातिथ्य करा, त्याला छानपैकी पोटभर जेवायला घाला किंवा नाश्ता करा, काहीही करा, पण त्याला बिना अन्नापाण्याचं घालवू नका. कारण कुठेतरी महाराजच त्यांच्या रूपात आपल्या घरात येऊन गेलेले कळणार नाही. ते इकडे महाराजांसाठी पंचपक्वान्न करायचं आणि एखाद्या आलेल्या गरीबाला आपल्या घरात त्याला हाकलून लावायचं, एखादा भिकारी आलाय त्याला हाकलून लावायचं, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात घ्या, महाराज तुमची परीक्षा घेतात आणि घेतातच आपली परीक्षा महाराज. त्याच्यामुळे ही एक चूक उद्यापनाच्या दिवशी किंवा कुठल्याच दिवशी तुमची ज्या काही कधी पण सेवा चालू असतात ना, मग म्हणजे 11 दिवसाची, 21 दिवसाची, ज्या संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी चालू असतात त्यावेळी अशा चुका करू नका. त्याच्यामुळे हे जर तुमच्या घरात घडलं, एखादी व्यक्ती तुमच्या घरात आली, तर नक्कीच महाराज तुमच्या घरात येऊन गेले हे नक्की ओळखून जा आणि जे काही तुम्ही बनवले त्यातलं थोडं तरी त्याला द्या आणि त्याचं एक वेगळं समाधान
तुम्हाला मिळेल आणि महाराज खरंच तुमच्या घरात येऊन जेवून गेले त्या दिवशी असं समजा. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. तुम्हाला मला सगळ्यांना उद्यापन करायचं आहे. तुम्ही 21 दिवसाची सेवा करा, पण 11 दिवसाची, कुठल्याही कितीही दिवसांची सेवा केली असेल तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करा आणि तुमची सेवेची समाप्ती करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.